कुंभमेळ्यात श्रमदान करा आणि 2 क्रेडिट मार्क मिळवा असा निर्णय घेणाऱ्या पुणे विद्यापीठानं आता घुमजाव केलाय। रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि काही विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यावर विद्यापीठानं श्रमदान ऐच्छिक असल्याचं जाहीर केलं आणि तसं पत्रही संघटनांना देण्यात आलंय। कुंभमेळ्यात श्रमदान केल्यावर 2 क्रेडिट मार्क देणार असाल तर तोच नियम आषाढवारी, मोहरम, कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला होणारा विजय दिवस यांच्यासाठीही लागू करा अशी मागणी या संघटनांनी केलेली होती। मनुवादी मुर्दाबाद 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 जातीयवाद मुर्दाबाद 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 मनुवादी मुर्दाबाद कुलगुरू घोषम्याव तर वाढत्या विरोधानंतर विद्यापीठानं घुमजाव केलाय आणि श्रमदान ऐच्छिक असल्याचा निर्णय घेतलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं क्रेडिट मार्क देण्याचा निर्णय घेतलेला होता। कुंभमेळ्यामध्ये काही विशिष्ट तास श्रमदान केल्यानंतर 2 क्रेडिट मार्क विद्यार्थ्यांना दिले जाणार होते। हा निर्णय का घेतला गेला होता, हा निकष का लावला गेला होता हे अजूनही कळू शकलेलं नाहीये। पण या निर्णयाला विरोध झाल्यानंतर काही संघटनांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय आता त्यावरून घुमजाव करण्यात आलेला आहे। जर कुंभमेळ्यात श्रमदान करण्याची अपेक्षा असेल तर आषाढी वारी, मोहरम आणि 1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभाजवळ होणारा कार्यक्रम या सगळ्यामध्येच विद्यार्थ्यांना श्रमदान करायला लावलं पाहिजे असं या संघटनांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर विद्यापीठानं श्रमदानाचा निर्णय हा ऐच्छिक असल्याचं देखील जाहीर केलेलं होतं। पण क्रेडिट मार्क आणि कुंभमेळ्यामधलं श्रमदान याची सांगड विद्यापीठानं नेमकी का घातली होती, कशी घातली होती हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.